आणि गतिमान विकासासाठी गेले 10 वर्ष प्रचंड असं नियोजनबद्ध काम केलेलं आहे आणि आता पुढच्या 25 वर्षामध्ये विकसित भारत ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे। या संकल्पनेच्या पूर्तीसाठी स्वाभाविकच आहे की त्यांची अपेक्षा आहे की आपल्या देशातले जे आम नागरिक आहेत त्यांनी देखील त्यांच्या ज्या काही आकांक्षा आहेत, त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या व्यक्त कराव्या। जनरल इलेक्शन म्हणजे आपलं लोकसभेची जी निवडणूक आहे हे एक अतिशय महत्त्वाचं माध्यम राहतं। मतदानाच्या माध्यमातून जनता जी आहे ती येणारे 5 वर्ष कोणी आपल्या देशाचा गाडा हाकावा हे ठरवतात आणि फक्त मतदानापुरतंच हे स्वातंत्र्य मर्यादित न ठेवता जनतेचा साधारण विचार काय आहे, त्यांच्या अपेक्षा आकांक्षा काय आहेत, भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रामध्ये आम नागरिक ज्या सूचना देतात त्याचा अंतर्भाव व्हावा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र 2024 हे अभियान हाती घेतलेलं आहे। आपल्या देशामध्ये 1 लाख नागरिकांपर्यंत जाऊन त्या 1 कोटी नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना घेण्याच्या बाबतीमध्ये संकल्प केलेला आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा स्तरावर देशभर हे अभियान जे आहे ते राबवलं जाणार आहे। आज धाराशिव जिल्ह्यामध्ये या अभियानाची सुरुवात आपण करतोय। इथे उपस्थित असलेले जे भारतीय जनता पार्टीचे नेतेगण आहेत ते त्यांचा एक संकल्प जे आहे ते आवर्जून आपल्यासमोर मांडतील आणि मग त्याच्यानंतर माझे इतर काही मुद्दे आहेत ते मी आपल्याला सांगेन। सक्सेस रेट किती आहे त्याचा? त्याच्या बाबतीत माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही आहे, परंतु तुम्हाला उपलब्ध करून देऊ ना। भारतीय जनता पार्टीने 2019मध्ये जे काही संकल्पपत्र काढलं होतं त्याच्या अनुषंगाने फलनिष्पत्तीचा अहवाल जो आहे तो पक्षाकडे उपलब्ध आहे, तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ। हे जे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असंच होणार आहे की असंच वाटायला की मतदान